नमस्कार. लीना स्पाइस बॉक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नेहमी एकाच प्रकारचे पोहे खायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच हे पोहे तुमच्याचसाठी आहेत. पौष्टिक आणि चविष्टसुद्धा. तर चला पाहूया पोह्याची नवीन रेसिपी. एका कढईत तेल गरम करून त्यात अर्धा वाटी शेंगदाणे तळून घ्या व एका भांड्यात बाजूला काढून ठेवा. तेल गरम झाले की त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग व उभा चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. कांदा नरम झाला की कांद्यात हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर टाकून ढवळून घ्या. टोमॅटो, बटाटा टाकून परतून घ्या व हिरवा मसाला पेस्ट टाका व मिक्स करून झाकण ठेवून वाफ येऊ द्या. आता त्यात मोड आलेली मटकी घाला व व्यवस्थित परतून झाकण ठेवा. मटकी व बटाटा अर्धा शिजला की त्यात फ्लावर, फरसबी, मटार व भाज्यांच्या प्रमाणात मीठ टाका. व्यवस्थित ढवळून भाजी झाकण ठेवून शिजवून घ्या. आता ह्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. भोपळी मिरची आपण अगदी शेवटी घालतोय कारण तिला जास्त शिजवायची नाही. जर भोपळी मिरची तुम्हाला जास्त शिजलेली हवी असेल तर ती आपण इतर भाज्यांबरोबरच टाकायची आहे. जाडे पोहे घेऊन साधारणपणे 10-15 मिनिटे आधी धुवून व नितळून ठेवले होते. आता हे पोहे या भाजीमध्ये घालून पोह्यांच्या प्रमाणात मीठ घालावे. आधी आपण भाजीच्या वाटणीचे मीठ घातले आहे तर आता मीठ फक्त पोह्यापुरतेच घालावे. मीठ मात्र पोह्यांवर सगळीकडे पेरून घाला म्हणजे ते सगळीकडे सारखे लागेल. आता पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या व 1 मिनिटासाठी मंद आचेवर झाकून वाफ येऊ द्या. 1 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा ढवळून घ्या. असे आपण 4-5 वेळा करणार आहोत म्हणजे सर्व मसाले व मीठ पोह्यांमध्ये मिक्स होतील. गॅस बंद करा आणि पोह्यावर तळलेले शेंगदाणे टाकून पोह्यांचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही मिक्स व्हेज पोह्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.